मंत्रिमंडळाला अनुभवाची गरज असल्याने छगन भुजबळ यांना घेतलं असेल. जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलंय. एवढेच नाही तर त्यांनी भुजबळांसाठी आणखी एका पदाची थेट मागणीच केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की सुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं होतं, आता त्यांना घेण्यात आलंय. ही चांगली गोष्ट आहे. त्यांना याचा खूप आनंद झाला असेल. छगन भुजबळ यांना खूप अनुभव आहे आणि मंत्रिमंडळाला अनुभवाची गरज असल्यानं त्यांना घेतलं असेल. रायगड आणि नाशिक मोठे जिल्हे आहेत. नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला हवे होते. मात्र सरकारने याच जिल्ह्याचा निर्णय प्रलंबित ठेवलाय. छगन भुजबळांसारखा मोठा माणूस येथे आला आहे, त्यामुळे त्यांनाच आता पालकमंत्री करावे लागेल. खोचक सल्लाही जयंत पाटील यांनी दिला. छगन भुजबळ यांच्याबरोबर शरद पवार गटाचे 2 व्यक्ती शपथ घेणार म्हणणं हा पोरखेळ असल्याचं पाटील म्हणाले. पक्षांतर्गत मोठे बदल होणार नाहीत, पण विलिनीकरणाचा विषय तुम्ही चालवत आहात, आम्ही नाही, असे सांगत पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी निवडणुकी शक्य असेल तिथे आम्ही एकत्रित जाऊ असेही सांगितलं. 25, 26, 27 तारखेला प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व चर्चा होतील अशी माहिती त्यांनी दिली. भुजबळांचा अनुभव आहे आणि अनुभवी लोकांची या मंत्रिमंडळाला जास्त गरज आहे आणि त्यामुळं त्यांनी घेतलं असेल असं मला वाटतं. विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. नाशिकच्या अजूनही संपलेला नाही. ते अनेक दावेदार असताना शर्यत आणखी वाढलेली दिसते. रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हे मोठे जिल्हे आहेत. एक आपला उद्याचा कुंभमेळा देखील नाशिकमध्ये होणार आहे आणि येणारा, त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला पाहिजे होते. नेमक्या याच जिल्ह्याचा निर्णय सरकारने प्रलंबित ठेवलेला आहे. आता भुजबळांच्यासारखा सिनियर माणूस तिथं आल्यावर मला वाटतं की त्यांनाच सरकारला तिथं पालकमंत्री करावं लागेल असा माझा अंदाज आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर येतोय आणि काल रोहित पवार पण म्हणाले की येत्या काही दिवसात काही बदल झालेले दिसतील. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नव्हतं, पण पक्षांतर्गत काही बदल होतील का? पक्षांतर्गत नक्कीच बदल होणार आहेत आणि आमच्या पक्षात आम्ही बहुतेक सगळे बदल करणार आहे. पण विलिनीकरणाचा विषय तुम्ही चालवताय, आम्ही नाही. आगामी निवडणुकीला अलायन्स म्हणून महाविकास आघाडी एकत्रित जाणार आहे की NCPची सेपरेट भूमिका असणार आहे? नाही, महाविकास आघाडी एकत्रित जाईल. जिथं शक्य आहे तिथं एकत्रित जाईल. आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या आमच्या जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्षांना एकत्रित बोलवून पुढच्या काही दिवसाची प्रक्रिया 27 तारखेला 25, 26, 27ला आम्ही काही बैठका आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ठेवलेल्या आहेत. त्यात या सर्व गोष्टींची चर्चा होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.